जय भीम. जय शिवराय. भारताच्या इतिहासात काही दिवस असतात जे फक्त तारीख नाही तर माणसाच्या विचाराला आणि जीवन बदलणारे असतात. आजचा दिवस 14 ऑक्टोंबर त्यापैकी एकच आहे. त्यापैकी एक असं म्हणायला काही हरकत नाही आहे. बराच काळाआधी सम्राट अशोक होते. कलिंग युद्धानंतर त्यांनी पाहिलं की फक्त साम्राज्य आणि सत्ता लोकांचं दुःख थांबू शकत नाही. त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला कारण बुद्धाने शिकवलं होतं की सहानुभूती, माणुसकी आणि समता ह्या खऱ्या शक्ती आहेत जे जीवनाला माणूस म्हणून जगू देतात. तो संदेश फक्त भारतातच नव्हे तर शेजारच्या आजच्या अफगाणिस्तान ते चीन, जापान, भूटान जे आपण आजूबाजूचे श्रीलंका वगैरे देश पाहतो इथं तिथपर्यंत आजचा बौद्ध धर्म पसरवला होता. त्याच्यानंतर आला बाबासाहेबांचा किंवा जे पुरोगामी विचारधारेचे होते. सो त्याच्यामध्ये तारखा खूप महत्त्वाच्या असतात. कालची तारीख होती 13 ऑक्टोंबर 1935. नाशिकजवळ बाबासाहेबांनी मोठ्या सभेसमोर एक आव्हान घोषणा केली की मी हिंदू म्हणून जन्मलो पण हिंदू म्हणून मरणार नाही. त्यांनी लोकांना सांगितलं की हा जातीभेद, अस्पृश्यता आणि अन्यायापासून सुटका मिळवायची असेल तर आपल्याला याच्यातनं बाहेर पडणं खूप गरजेचं आहे. असं तरी त्या काळाची मला वाटतं बाबासाहेबांचं म्हणणं तरी असावं. बाबासाहेबांनी इतर ख्रिश्चन, इस्लाम, जैन, शीख त्या काळात जे काही धर्म आजही आहेत त्यांचा सर्वांचा अभ्यास केला आणि त्याचबरोबर बौद्ध धर्माचाही अभ्यास केला. त्यांनी पाहिलं की काही धर्म फक्त नियम सांगतात. माणसाचं हृदय बदलत नाही आहेत ना त्यांच्यामध्ये कुठलंही परिवर्तन नाही आहे. फक्त बौद्ध धर्म असा होता की ज्यांनी माणसाला माणूस म्हणून समानता, करुणा आणि विचार स्वातंत्र्य दिलं होतं किंवा सुधारू शकत होतं. आणि मग 14 ऑक्टोंबर 1956 साली नागपूरला दीक्षाभूमीला बाबासाहेबांनी स्वतः प्रथम पंचशील स्वीकारलं, 22 प्रतिज्ञा दिल्या आणि लाखो लोकांनी त्यांच्यासोबत हा मार्ग स्वीकारला. त्या दिवशी फक्त धर्मांतर नव्हतं, माणुसकीला नवा जीवन मिळालं होतं असं म्हणायला काही हरकत नाही. अशोकाने जिथे बौद्ध धर्माचं बीज पेरलं, बौद्ध धर्म हा मूळ भारतातला, तिथून हजारो वर्षांनी बाबासाहेबांनी ते पुन्हा जिवंत केलं. हा प्रवास सांगतो की खरा धर्म म्हणजे तलवार, ऐश्वर्य किंवा एखादं सण नाही आहे. धर्म म्हणजे विचार, माणुसकी आणि समानता असली पाहिजे. आजच्या दिवशी आपण फक्त धर्म परिवर्तन दिन म्हणून साजरा करत नाहीत किंवा बौद्ध समाज तर मानवतेच्या पुनर्जन्माचा दिवस मरतो. कारण आजच्या दिवशी आपल्याला माणूस म्हणून खरं म्हणलं तर जगण्याचा अधिकार भेटला असं बोलायला काय हरकत नाही. जय भीम, जय श्री.